आता मी मला वाटलं नव्हतं येईल, खरं तर मी एक्सपेक्ट नव्हतं केला की या टायमाला येईल. पण आला परफ्यूम. मी पहिले मी लय भारी भारी परफ्यूम वापरलेत, एवढे भारी भारी महागातले परफ्यूम वापरले. माझ्याकडे आहेत, दाखवतो. शाहरुख खानचा एक इंटरव्ह्यू बघितलेला, त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याने काहीतरी डन हेल आणि कुठला तरी होता मिक्स करून वापरायचा, तर तो पण मी घेतलेला. हा लय महाग होता. हा पण होता. हा काय नाव आहे याचं, जेंटलमॅन गेवांचे समथिंग काहीतरी होता. हा पण एक भारी होता. हा माझ्या ताईला आवडला वास. आता इच्छाच नाही राहिली मला. आता मी ते ट्रायल पॅक असतं ते परफ्यूम वापरते. तर हे शूज मी कॅरी करतोय. हे घालायला पहिले अनकम्फर्टेबल होते. हे मी दुबईवरून घेतलेले, पण ही बुटं मी विसरू नाही शकत. या बुटांच्या पलीकडे काहीच नाही. ही ॲडिडासची 4D एडिशन आलेली, जी ते बघू शकता, अल्ट्रा 4D, जी मी अशीच घेतलेली. मला वाटलं की ठीक आहे, बघू कधीतरी होईल. पण ही बुटं घातल्यावर मला असं वाटतं मी सॉक्स घातलेत. एवढी हलकी बुटं, एकदम हलकी. आता माझा मित्र एक खाली थांबलाय बिचारा, आणि माझी झाली पूर्ण तयारी वगैरे. बॅग बिग बघू शकता तिथं मस्त ठेवली बाहेर. देवाच्या पाया पडलो. ऑल सेट, ऑल रेडी. म्हणजे कशी काय करायची? नाही नाही, इकडे थांबू ना आपण क्रॉसिंग मध्ये. इकडे काहीच नाही, कोणीच म्हणजे आता आम्ही ऑटोमॅटिक ते आयुष्य वगैरे सेट नाही करत ते. जसं आहे तसंच घेत नाही, ऑटोमॅटिक आहे उलटा. घेत नाही ना. पण आता बघ ना, जेवढा लाईट आहे तेवढंच घेईल ना. बाकी आयफोन मध्ये वगैरे बघ लगेच ब्राईट दाखवतं. अच्छा, आमच्या कॅमेऱ्यावर चर्चा झाल्या आहेत, कारण आम्ही आता दुसरा जो कॅमेरा आहे ऑस्मो 3 पॉकेट 3, तो कॅमेरामध्ये अंधारामध्ये मस्त येतो, कारण त्याला सेन्सर चांगला आहे. आता गोप्रोमध्ये शूट करतो, ह्याच्याकडे 9 आहे आणि हा एक आहे. सो गोप्रो नाईटसाठी नाही आहे. आम्ही फ्लाईटचा वेट करतो, अजून फ्लाईट आली नाही आहे. बघू आता. फ्लाईट इज सो लेट, यस सो अर्ली. A few hours later. आणि हा सिंगापूर एअरपोर्ट. या एअरपोर्टमध्ये जेवढे बघताय तुम्ही, सगळीकडे पूर्ण कार्पेट केलं आहे, पूर्ण कार्पेट आहे. आपण इथे आलोय, चुकीच्या ठिकाणी आलोय. सगळं लॉंगच हे लॉन्ज आहेत, हे नाही. हे बंद आहे, मॉर्निंग आहे ना. हा कॅमेरा कुठंच अवेलेबल नाही. आम्ही शोधून शोधून दमलो, आणि एवढा भारी कॅमेरा आहे. आम्हाला अक्षरशः एवढा दुःख होतं आहे, कुठंच नाही कॅमेरा. त्याला आम्ही विचारलं आम्हाला कुठे भेटलं. आम्ही जपानला चाललो, जपानला तरी भेटेल. तो बोला होल्ड वर्ल्ड, देर इज नो स्टॉक अवेलेबल. आम्हाला कुठंच भेटत नाही. आमच्या आता बोललो असतो, पण तुटला जुना आला होता तो तुटला. मी जेव्हा नवीन नवीन स्टॉकमध्ये आलेलो तेव्हा मी सगळ्यात आधी घेतला, पण तो गायब झाला. तो तुटला. तो कसा तुटला आता मी नाही सांगत, पण तो तुटला. आता मला भेटत नाही, अख्ख्या जगात भेटत नाही. आणि हा 1 नंबर कॅमेरा आहे. आम्ही वाट बघतोय. जो ज्वेल्स आहे त्या ज्वेल्सला जाताच येत नाही, तर रस्ताच भेटत नाही. अर्धी लोकांवाले टर्मिनल 3ला जा, त्याच्यानंतर लोकांवाले टर्मिनल 2ला जा. 2ला गेलो, 2ला तरी कसला भेटलाय मारायला. नंतर बोलतोय टर्मिनल 1ला जा. 1ला जात होतो, तर दुसऱ्याला विचारला परत कन्फर्म करायला. तो बोला टर्मिनल 1ला जाऊन मग काय फायदा नाही, तुम्हाला डायरेक्ट इथून इमिग्रेशन काउंटरवरून जायला लागेल. इमिग्रेशन काउंटर हा हे सारखं चेंज होतं त्यांचं वेदर. आम्हाला आता ट्रान्झिट विजा भेटलाय. आम्ही ट्रान्झिट विजामधून आलो. आता तुम्ही इथं बघू शकता, पाण्याची नुसती नासाडी लावले. नुसता पाणी वाया घालवलं लोकांना, इथं पाणी प्यायला नाही. आता DJIच्या शोरूममध्ये आलोय. आम्हाला फायनली आमचा आवडता कॅमेरा भेटला. आता फक्त भेटू दे, तो स्टॉकमध्ये असू दे. आता स्टॉकमध्ये नसला लई माझ्या जीवाला टाक लागेल. ड्रोन बिन सगळं इथे तुम्ही बघू शकता. हे बघा, भूत चालवते ड्रोन. हा कॅमेरा आहे, पाहिजे. छोटा आहे, हा दुसरा आहे.
मॅविक प्रोची कॉस्ट ऑफिशियल होता. अख्ख्या सिंगापूरमध्ये तो कॅमेरा अवेलेबल नाही. जो तुटला, दुर्घटनेत तुटला. कुणी तोडला मी नाही सांगत आता, देवाने तोडला, जाऊ दे कसा होता तुटला पण तुटला. पण आता माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. आता बघू, आता आयफोनच घ्यावा लागेल. लय बेकार वाटला ना. संताप कधी होतो रे, समोर दिसतोय पण ते भेंडी नाही डिस्प्ले मध्ये म्हणतोय. दिसतंय तरी देत नाही. तेव्हा संताप होतो. या गोप्रोत नाही रे मजा, काहीच मजा नाही रे. काय आहे, काळे काळे थोबाड दिसतात रे, दडपण नाही रे. मी सुंदर आहे याच्यापेक्षा 10 पटीने सुंदर आहे. पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हा. पहिल्यांदा ऍपल स्टोअरला आलो. भारताच्या ऍपल स्टोअरला पण नाही गेलो कधी, डायरेक्ट इथं आलो. किती प्राइस आहे? प्राइस नाही लिहिली इथे. बघ ना किती मस्त कॉम्पॅक्ट फोन, शॉर्ट, टेन्शन नाही, काय नाही, मस्त छोटे छोटे फोन मला आवडतात. आपण चांगला आहे. प्राइस कुठे लिहिली रे? हे ते पण तिथे असेल, ते पण मागे मागे. तर आम्हाला नंतर समजलं फोन मध्येच प्राइसिंग बघू शकतो आपण. 1,13,000. बघ जास्त आहे, तिथं कमी होती. इथं का कमी आहे माहिती आहे? इथं का जास्त आहे माहिती आहे का? Original एअरपोर्टच्या Apple. बाहेर आहे आपण, नाही हां हां. मॉलच्या बाहेर आहे आपण. आम्ही या बाजूला आलो. आता आम्हाला परत जायचं आहे तिथं बोर्डिंग पास घेऊन एंट्री करायला. आता आम्हाला जायला रस्ता परत तिथे इमिग्रेशनला जायला लागेल. म्हणून आम्ही आता विचार करतो, आम्ही आता या इथून बसू T3 मध्ये बसू, टर्मिनल 3 मध्ये, आणि जाऊ टर्मिनल 2 ला. मग तिथून जाऊन त्या बाजूला रस्ता क्रॉस करू आणि त्या बाजूने मग तिथून जाऊन आयफोन घेऊ. चला, मला पण नाही उभं राहावं ते बाबा. नाही रे, गेलो रे कामात. सीन झाला. आम्ही चर्चा करत होतो किती सोपी लाईफस्टाईल आहे ब्लॉगरची, हे डेली ब्लॉगर करतात. मी इथून आलो, मी तिथे गेलो, मी तिकडून आलो, मी तिकडे चाललोय. काय कसलं टॅलेंट आहे याच्यात, काय टॅलेंट आहे. तरी पण मस्त पैसे भेटतात रे. ते बिचारे लोक बँकेत 9 to 5 जॉब करायला जातात. ते बिचारे शिक्षक एवढा सिलेबस वाचून पाठ करून ते जातात शिकवायला, यांचा काहीच फायदा नाही. ते बिचारे ते ऍक्टर, ते कॉमेडी व्हिडिओ बनवतात, ते जातात इथं तिथं शूटिंगला, एवढे लाखो रुपये इन्व्हेस्ट करतात विनायक माळी सारखे. तर काय फायदा नाही. आम्ही आलो आता फिरून एक टर्मिनल 2 चा जो ऍपल स्टोअर आहे तिथे, आणि प्राइस सेम आहे जी 3,000 दाखवत आहे. इथं प्रमोशनल प्राइसच नाही भाई. तिथे प्रमोशनल प्राइस होती. विचारायला आहे का? हॅलो, इथे प्रमोशनल प्राइस दिसत नाही, त्याच्यामुळे आम्ही फिरून परत आता टर्मिनल 3 ला जाऊ. पप्पा तुम्ही अंबानी का नाही निघले? तुमच्यामुळे मला कंजूसपणा करून 3-3 हजारासाठी एवढा लांब लांब चालत जायला लागतं पप्पा. हे नाही बरं का, चल तिकडे तिकडेच आहे, तिकडेच जावं लागेल. पण आहे कॉस्ट, प्रमोशनल कॉस्ट आहे इथे. नाही, चल तिकडे स्वस्त दे. तिथं स्वस्त आहे, त्याला महाज आहे. त्याला महाज आहे, स्वस्त विकते म्हणून त्याला महाज आहे. आम्ही तिथंच चाललो. पहिले विचार करत होतो प्रो घेऊ का प्रो मॅक्स घेऊ, पण आता विचार करतोय प्रो मॅक्स घेतो, कारण ठीक आहे त्याची बॅटरी लाईफ जास्त चांगली आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे. स्वस्त पडला. 1,06,000 मध्ये जातो. नाही 256 GB कितीला आहे? 256च ना, 1,06,000. 1,06,000. ते 62 केला तर बरं. ओके. आणि हा आपला 256 15 प्रो 1,06,000 पर्यंत जातोय. 15 प्रो मॅक्स 95-96. आता जस्ट आम्ही विचारला तर तो बोलतो स्टॉक नाहीये. बघू आता, तो चेक करायला गेला स्टॉक आहे की नाही. दमलो शोधून ना. शोधून दमलो. आता माझी झाली हाऊस. घेऊन आला फायनली अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही 5-6 हजार एक्स्ट्रा तो आम्हाला चिपकवायला बघत होता. 1 वर्षाची वॉरंटी अजून एकदा. मी काय करतो, आयफोन घेतला असता आणि विकला असता लगेच, तो जास्त पैसे टाकून परत कुठला येणार आता 16 घेतला असता. पण तो बोलत होता 2 वर्षाची वॉरंटी घे एक्स्ट्रा. मग मला 1,06,000ला पडत होता, तो पडत होता 1,17,000ला. काय गरज आहे मी नको मला.
दुसरा शोध. सिंगापूर ऑफिशियली मी घोषित करतो, सिंगापूरमध्ये आयफोन नाही. सगळे सिंगापूर काहीच कामाचं नाही. सिंगापूरची लायकीच नाही हिच्या गावात. सिंगापूरमध्ये नको बोलायला असे, त्यांच्या समोर त्यांच्या देशात नको रे बोलायला असं. इथं व्हेज काहीच नाहीये. काय विचारलं तिला, सॉरी म्हणे जसे आले तसेच परत जा. मला माझा उपवास आहे, मी नॉनव्हेज खाऊ नाही शकत आणि इथे काहीच व्हेज नाही भेटत आहे, काहीच नाही. सबवे मध्ये Veg salad. I just want to confirm, is it pure veg? No. What's in it? The breads contain egg and sauce. Can you make it pure veg? No, no pure veg. व्हेज वाल्याला सुद्धा नॉनव्हेज बनवतील असे. हा ना. तर गाईस त्यांनी मला ओळखला, आपले व्हिडिओ तो बघतो, तो बोलला विनायक माली यो आय वॉच युअर व्हिडिओज. त्यांनी मला खुश होऊन व्हेजमध्ये मी लिहिला. खरी गोष्ट ही आहे की सॉसमध्ये अंडा आहे. आता सिंगापूरवरून चाललो आहे इथे जपानला. तर आता ही 7 तासाची फ्लाईट आहे. 7 तासाच्या फ्लाईटमध्ये आता जीव तर निघला ऑलरेडी, बघूया काय होतं आहे. आणि नशीब माझं चांगलं एवढं आहे की एअर हॉस्टेस माझ्या समोरच, इथं ते सीट खोलतील आणि बसतील समोरासमोर. लय लाज वाटणार आहे. A few hours later. जपानच्या जमिनीवर पाय ठेवला, आता थंडी भरली अंगामध्ये. तो पुढचा ब्लॉग नंतर लवकरच दाखवेल. पण आता सिंगापूरचा ब्लॉग संपला, आता जपानला आलो. नेक्स्ट ब्लॉग जपान. आता काय दाखवत नाहीये. येस, शेजारी डायरेक्ट क्लिनिंगला त्या बाहेर आपल्याच्या कसले. आता पोहोचलोय जपानला आणि आता पुढचा ब्लॉग नंतर दाखवतो मी. आता बस एवढ्या पुरता बस, भरपूर थंडी आहे बाहेर. आता तुझे बोलले थंडी वाजते मला. फायनली बसलो जपान. ओ जस्ट वेट फोन पडला. जस्ट वॉन्ट टू चेक. सॉरी, फोन पडलेला. जपानला पहिल्याच दिवशी वाट लावली. हे वाटतंय रे टोकियोला आलो. हे बघ वाटतंय टोकियो. बघ हे बघ येईल रे.